नमस्कार, शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे। आज मी सर्वांच्या आवडती भेंडीच्या भाजीची रेसिपी दाखवणार आहे। अगदी चटपटीत भेंडी आज आपण बनवणार आहोत आणि अगदी कमी वेळेत ही भाजी तयार होते। करायलाही सोपी आणि खायलाही खूप टेस्टी, लहान मुलांची तर फेवरेट भाजी आहे। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। मस्त अशी आपली भेंडीची भाजी आज आपण बनवणार आहोत। यासाठी आपल्याला भेंडी घ्यायची आहे आणि ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्यानंतर ती आपल्याला गोल कट करून घ्यायची आहे। मस्त कवळी अशी भेंडी होती, ती मी स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे। त्यानंतर आपण कढईमध्ये तेल घालून जवळजवळ 3 ते 3.5 चमचे मी तेल घातलेला आहे। त्यामध्ये मी जिरे, लसूण, कढीपत्ता, हिंग याची फोडणी करून घेत आहे। लसणाचे आपल्याला बारीक काप करून घालायचे आहेत। त्यानंतर लगेचच कढीपत्ता घालून घेऊ आणि लसूण थोडासा परतवून घेऊ। लसूण परतला का आपल्याला लगेचच यामध्ये थोडीशी भेंडी ही घालून घ्यायची आहे। मसाले घालायच्या आधी आपल्याला थोडी भेंडी घालायची आहे, कारण जर तेलात तुम्ही मसाले घातले तर गरम तेल असल्याने आपले मसाले हे जळतात। त्यामुळे आपण थोडीशी भेंडी ही घालून घेऊ। त्यानंतर त्यावर आपण मसाले हे घालून घेऊ। यासाठी आपण जास्त कुठल्याही प्रकारचे मसाले हे वापरले नाही, अगदी बेसिक मसाले मी या ठिकाणी घातलेले आहे। या ठिकाणी मी काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे। त्यानंतर पाव चमचा हळद आणि आपलं साधं लाल तिखट घातलेलं आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपल्याला बाकीची भेंडी ही यामध्ये घालून घ्यायची आहेत। सर्व भेंडी घालून घेऊन आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। 3 ते 4 मिनिटं मस्त अशी भेंडी आपल्याला तेलामध्ये ही परतवायची आहेत। यामध्ये आपल्याला धनाजिरा पावडरही घालायची आहे। जाडसर धनाजिरा पावडर यामध्ये मी वापरलेली आहेत। ती व्यवस्थित घालून आपण 2 ते 3 मिनिटं भेंडी ही परतवून घेऊ। त्यानंतर आपण एक वाफ काढून घेणार आहोत। झाकण ठेवून मी 2 मिनिटांसाठी वाफ काढून घेत आहे। लक्षात ठेवा, आपल्याला जास्त वेळ झाकण ही ठेवायचं नाही, नाहीतर भेंडी ही चिकट होते। झाकण काढून घेतल्यानंतर मस्त अशी आपली भेंडी ही शिजलेली आहे। भेंडी शिजायला जास्त टाइम लागत नाही, त्यामुळे तुम्हाला झाकण ठेवायची ही जास्त गरज नाही। चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ आपल्याला शेवटला घालायचं आहे। जर तुम्ही मीठ आधी घातलं तर तुमची भेंडी ही चिकट बनते। त्यामुळे जेव्हा तुमची भेंडी ही शिजून तयार होते त्यानंतर शेवटला तुम्ही यामध्ये चवीनुसार मीठ घाला आणि 2 ते 3 मिनिटं मस्त अशी भेंडी परतवून घ्या। त्यानंतर आपण यावर कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि भाजी मिक्स करून घेणार आहोत। आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे। बघा, मस्त अशी भेंडीची भाजी आपली तयार झालेली आहे। जास्त काही आपल्याला साहित्यही लागलेलं नाही, अगदी घरात अवेलेबल साहित्यात चमचमीत अशी भेंडी तयार झालेली आहे। यामध्ये आपण लाल तिखटचा वापर केलेला आहे, त्यामुळे ही भाजी दिसायलाही छान दिसत आहे। तसेच लहान मुलांना हिरवी मिरची काढून टाकण्यास थोडासा प्रॉब्लेम होतो, त्यामुळे तुम्ही जर लाल तिखट घालून भेंडीची भाजी केली तर मुलंही आवडीने खातील। तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन अशा रेसिपीज बघायला मिळतील। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत।